TV नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आहे VT कॉलेज सभागृह येथे आज शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। हा महोत्सव 21 व 22 मार्च रोजी आहे। याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आहे। चांगल्या दर्जाचा माल थेट शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे। आपण आज जाणून घेऊया की कशा पद्धतीचा हा महोत्सव आहे आणि थेट आपण प्रतिक्रिया घेऊया शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या की त्यांना या महोत्सवाचा कशा पद्धतीने लाभ झालेला आहे। TV नेक्स्ट मराठीसाठी प्रदीप जाधव। मी संभाजी शिवाजी देसाई, मी पाडगावमधून आलो आहे। मदाचे गाव पाडगाव आणि पागमाग प्रोड्युसर कंपनीचा मत घेऊन आलो आहे आणि महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत आम्हाला बराचसा फायदा झालेला आहे। याच्यामध्ये आता आलेल्या पहिल्या शतकामध्ये तरी उद्घाटन व्हायच्या अगोदर विश्वजित विलास मार्कड, आम्ही सोलापूरवरून भूसेवा फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून आमची शेतकऱ्यांची कंपनी आहे। आमच्याकडे 1089 शेतकरी आमच्याकडे शेतकरी कंपनीमध्ये सहभागी आहेत आणि आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करून त्याचं क्लिनिंग ग्रेडिंगचं युनिट आहे आम्ही उभा केलं आहे स्मार्ट योजनेतून, बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून, आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही फायदा करून देतो आणि चांगल्या क्वालिटीची ज्वारी आम्ही शेतकऱ्यांपासून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोच करतो आहे। आणि असे आमचा हा मिलेट महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मूळ उद्देश आहे की ग्राहक लोकांना चांगल्या प्रकारची ज्वारी खाण्या भेटावी म्हणून। व्हॅक्यूम पॅकिंगचं हे जे व्हॅक्यूम पॅकिंग जे केलं आहे याचं आम्ही 2 वर्षाचं लाईफ देतो आहे आता, आणि कोल्हापूरसाठी स्पेशली हे कोल्हापूरसाठी आम्ही प्रोडक्शन तयार करतो आहे। याची वैशिष्ट्ये अशी आहेत की याला 2 वर्षाची लाईफ आहे आणि हे 2 वर्ष जर होल नाही पडलं याला तर 2 वर्षापर्यंत याला काही एक होत नाही, याला टोका वगैरे लागत नाही। आम्ही अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी आम्ही ही शेतकरी कंपनी स्थापन केलेली आहे। कृषीभूषण सर्जेराव पाटील, बाजार भोगाव, तालुका पन्हाळा। आम्ही राज्यातील जो उन्हाळी नाचणी चा प्रयोग जो झाला त्याच्या अंतर्गत नाचणीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं आणि आम्ही आज मिलेट महोत्सवमध्ये नाचणी आणि तांदूळ घेऊन आलेलो आहे। शेतकरी विकास पाटील, गाव पिरळ। मी आमची कंपनी आहे राधान तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनी। या कंपनीमार्फत आम्ही आज इंद्रायणी YSR आणि रत्नागिरी 24 त्याचबरोबर इंद्रायणी हातसडीचा भात हे प्रोडक्शन आम्ही इथे आज घेऊन आलेलो आहे प्रदर्शनासाठी। सपोर्ट खूप चांगला आहे। आले आमचा जवळजवळ 50% माल सेल झालेला आहे, त्यामुळं आम्ही खूप उत्साही आहोत। कृष्णात भोसले, कांचनवाडी, तालुका कारवीर। मी या धान्य महोत्सवाला तांबडी नाचणी घेऊन आलो आहे। हे आम्ही थेट शेतकऱ्याकडून तुम्हाला यो माल मिळणार, व्यापाऱ्याकडून मिळणार नाही। त्यामुळे ग्राहकाला बी थेट शेतकऱ्याकडून ग्राहक, त्याबद्दल आम्ही आलो आहे की शेतकऱ्यांना बी हे ऑर्गॅनिक केलेलं आहे ते ग्राहकाला बी चांगलं पौष्टिक खायला मिळू दे, ह्यासाठी आम्ही सहभाग घेतलेला आहे। ह्या उद्देशाने आम्ही हे केलेलं आहे। नमस्कार, आम्ही असळस, मुक्काम पोस्ट असळस, तालुका गगनबावडा येथून आलेलो आहोत। आमचं वैभव फूड प्रोडक्ट्स अंडर आम्ही वेगवेगळे पदार्थ घरगुती पद्धतीनेच बनवतो, ज्याच्यामध्ये शेवया आहे, राजगिरा लाडू आहे, शेंगदाणा चटणी आहे, तिखट सांडगे आहेत आणि आपली कांदा लसूण मसाला चटणीसुद्धा आहे। याचं प्रोडक्शन आपण 2022मध्ये घरगुती स्वरूपात सुरू केलं होतं, पण त्याचा आता साधारण 30 ते 40 महिला कामगार काम करत असलेल्या एक कारखान्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। असे या महोत्सवाचा सगळ्यात मोठा फायदा आम्हाला तो होतो की आम्हाला डिरेक्टली ग्राहकांपर्यंत पोहोचता आहेत। आमचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत, जे प्रोडक्ट्स आहेत, ते आम्ही कमी किमतीमध्ये आम्ही ग्राहकांपर्यंत ते पोहोचवू शकतो आणि त्याचा ग्राहकांकडून पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद सकाळपासून मिळतो आहे। माझं नाव उषा विठ्ठल पाटील, मी नांदगावतून आलो आहे। हळद व हळीव हे उत्पादन मी घेऊन आलो आहे। ह्या उत्पादनात मला चांगला फायदा मिळालेला आहे। माझं नाव अमर बाबुराव पाटील, गायत्री नॅचरल फार्मिंग। मी आत्मा अंतर्गत या कार्यक्रमामध्ये तृणधान्य पौष्टिक हे वर्ष आणि या सगळ्या गोष्टी शेतकरी ते ग्राहक सगळ्यांचा एक
मेळावा म्हणून एक थोडक्यात एकमेकाची भेट व्हावी, ओळख व्हावी आणि चांगला प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि शेतकऱ्याला पण ह्याच्यामध्ये 2 रुपये पैसे आर्थिक पण थोडा लाभ होईल आणि शेतकऱ्यांना चांगली शुद्धतेची वस्तू भेटेल. आणि माझा प्रोडक्ट आहे गूळ काकवी, गूळ क्यूब, तुपातला खडा मसाला गूळ, 1 किलो ढेप आणि गूळ पावडर हे आहे. ह्याच्यामध्ये आम्ही हे थोडंसं कॅन्डी टाईप केलेलं आहे. मुलांना चॉकलेट, मार्केटचं चॉकलेट खाण्यापेक्षा हे मुलांनी खावं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुळस, गुळवेल, गवतीच्या, सुंठ, वेलदोडे आणि देशी गाईचं तूप आहे, जो की फक्त गुळ तर औषधी आहेच, पण गुळ सोडून गुळामध्ये औषधी गुण असल्यामुळं तुम्ही घरी जो काढा म्हणून घेताय, पूर्वीचे लोक घ्यायची, तो बंद झाला, तो तुम्हाला याच्यातूनच मिळावा हा उद्देश आहे. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, आपली गोमाता टिकली पाहिजे आणि आपली भूमाता समृद्ध झाली पाहिजे, तरच शेतकरी समृद्ध होऊ शकतो. गट हा गट तयार केलेला आहे आणि त्या गटामार्फत वेपर्स असतील किंवा हे असते केळी वेपर्स आहेत, बटाटा वेपर्स आहेत, त्याचबरोबर नाचणी बिस्किट असतील, असे वेगवेगळे पदार्थ तयार केले आहेत आणि ते या ठिकाणी आपला जो धान्य महोत्सव आहे या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत. महोत्सवाचं तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट मिळते? महोत्सवासाठी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट मिळतो आहे आणि या ठिकाणी आम्हाला हे स्टॉल हे बऱ्यापैकी फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या सोयी असतील त्या चांगल्या केलेल्या आहेत, त्याबद्दल शासनाचे त्या वतीनं मी धन्यवाद मानतो. नाव प्राजक्ता राहुल लगारे. मी इथे बटाटा वेपर्स आणि 2 फ्लेवरमध्ये घेऊन आलो आहे आणि हे आमच्या आता महोत्सवाची माहिती झाली. या महोत्सवाने आमच्या प्रोडक्टबद्दल माहिती किंवा मार्केटिंगला जरा मदत मिळते आम्हाला. आणि स्वतःचं प्रोडक्शन आहे? हो, घरात आमचं स्वतःचं प्रोडक्शन. माझं नाव शुभांगी प्रताप पाटील. मी केकल्याहून आलो आहे आणि आमचा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमधून आम्हाला हे संकलन मिळालेलं आहे. कशा पद्धतीने उत्पादन? हे आम्ही गावठी अंडी गोळा करून विकतो आहे पूर्ण गावातून? गावातून, पूर्ण गावातून. बॉयलर अंडी नाही? बॉयलर नाही, देशी अंडी आहेत. देशी अंडी. मी स्मिता नानिवडेकर, राहणार सम्राटनगर, कोल्हापूर. या महोत्सवाचं काल मी पेपरला वाचलं म्हणून मी आज आले. तर इथं आल्यावर एक वेगळंच समाधान आहे की सगळे जे काय प्रोडक्ट्स आहेत ते ऑर्गॅनिक आहेत. आणि आज मी इथं एक व्हाईट रागी बघितली, जी मी आज पण बघितली नव्हती. आणि बघितल्यावर हे सगळं बघून असं खूप प्रसन्न वाटतं आहे की आपल्याला डायरेक्ट फ्रॉम फार्मर्स, फ्रेश फ्रॉम फार्म्स मी आज खरेदी करते इथं. आणि हेल्थवाईज तर हे आहेच, उत्तमच आहे. त्यामुळं सर्वांनी इथे येऊन खरेदी करावी आणि जे काय आपल्याला निसर्गातनं मिळतं आहे ते प्रत्यक्ष डोळ्याने बघावं आणि शेतकऱ्यांकडनं माहितीही घ्यावी त्याची. माझे नाव बाळासाहेब बंडो जत्राटे, मुक्कामपोट शिदनेरी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आज येतो जो महाराष्ट्र शासन यांच्या शेतकरी ते ग्राहक थेट जो धान्य महोत्सव आयोजित केलेला आहे, त्याचा थेट ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना पण जास्तीत जास्त लाभ कसा होईल या हेतूने शासनाचा जो अंगीकृत जो प्रोजेक्ट आहे हा फार चांगला उद्देशाने शासनाने केलेला आहे. असेच आयोजन वेळोवेळी शासनामार्फत म्हणजे जे शेतकऱ्यांच्या पण आणि ग्राहकांच्या पण दोन्हीच्या पण हिताचे होतील आणि त्यातमध्ये जे व्यापारी वर्ग आहे त्याची जी लूटमार थांबेल आणि शेतकऱ्याच्या पण मालाला रास्त भाव आणि ग्राहकाला पण स्वस्तमध्ये तांदूळ किंवा अन्य कुठले जे धान्य आहेत ते मिळतील. यासाठी हे जे शासनाने जो आयोजित प्रोजेक्ट केलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. माझे नाव सतीश बापूराव पवार, राहणार दुमावडी, पळांचे गाव दुमावडी, तालुका पलटण, जिल्हा सातारा. माझ्या गावातील डाळिंब, पेरू, अंजीर, द्राक्षे, पपई, कलिंगड, खरबूज इत्यादी फळे आमच्या शेतीतून पिकतात. माझा येण्याचा या महोत्सवात येण्याचा उद्देश आपली जास्त प्रसिद्धी व्हावी, मालाची प्रसिद्धी व्हावी, माहिती व्हावी, माणसाला कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या मालाची माहिती पोचावी. पूर्ण ऑर्गॅनिक आहे, आयुर्वेदिक आहे, खाण्याजोगती चांगले आहे.